नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी उपयोगी असलेल्या वस्तुचित्रणातील रंगछटा व छायांकनाचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे। या चित्रात एक प्लास्टिकची बादली दोन भागांमध्ये दाखवलेली आहे। डाव्या बाजूला बादलीचे सपाट आकृती चित्रण दिले आहे। त्यावर विविध लाल रंगाच्या छटा वापरून लाईट, मिडल, डार्क टोनचे प्रदर्शन या ठिकाणी केलेले आहे। या भागात विद्यार्थ्यांनी रंगांची गडदतेनुसार मांडणी कशी करावी हे या ठिकाणी शिकता येते। उजव्या बाजूला बादलीचे त्रिमितीय 3D चित्र दाखवले असून त्यामध्ये छाया, प्रकाश, परावर्तन व सावली या योग्य वापर केलेला आहे। बादलीच्या उजव्या बाजूस प्रकाश पडलेला असल्यामुळे हलका गुलाबी रंग वापरला आहे। त्यामध्ये मिडल टोन दिला आहे आणि डाव्या बाजूस गडद रंग वापरून अंधार दाखवलेला आहे। बादलीच्या आतील कडावरतील प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन दाखवलेले असून बादलीच्या खालच्या बाजूस पेन्सिलीने सावली म्हणजे शॅडो दाखवलेली आहे। ही सावली नेहमी प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने पडते। अशा प्रकारे लाईट सोर्स निश्चित करून टोनचा योग्य वापर करून आणि रचना अचूक ठेवून विद्यार्थ्यांनी वस्तुचित्रण आणि प्रभावीपणे सादर करावे। हे चित्र रंगछटा, छायांकन व सुस्पष्ट रेखाटनाचा आदर्श नमुना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। थँक यू। तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या दिलेल्या वस्तूमध्ये किंवा बादलीमध्ये रंगछटा कसे करावे हे आपण यात शिकलेलो आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी याचा सराव नक्कीच करावा। धन्यवाद।